नमस्कार, मी शीतल. आज मी तुम्हाला मटकीच्या मोड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे. माझ्या रेसिपीमध्ये कमीत कमी मसाला आणि जास्तीत जास्त चविष्ट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरुवात करते. पहिल्यांदा मी मोड्या साफ करून घेतल्या. नंतर कांदा, टोमॅटो, लसूण चिरून घेतला. माझे जास्त करून व्हिडिओ चुलीवरचे असणार आहेत. गॅसवरती कमीत कमी रेसिपी असतील. चुलीवर कढई ठेवली आणि मोड्या भाजून घेतल्या. थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायच्या. भाजून झाल्यावर ताटात काढून घेतल्या आणि 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा, लसूण टाकून घेतला. कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतला की त्यात टोमॅटो टाकायचा. थोडा हलवून घेतला की मीठ टाकलं की टोमॅटो लवकर विरघळतं. त्यामुळे टोमॅटो टाकलं की कायम थोडं तरी मीठ टाकायचं. त्यानंतर घरगुती चटणी 2 चमचे टाकायची. ते पण थोडं हलवून घ्यायचं. नंतर त्यात धुवून घेतलेल्या मोड्या टाकायच्या आणि परत अजून उलटण्यानं हलवून घ्यायचं. नंतर थोडं पाणी अंदाजानुसार ओतायचं. ते झालं की कालवण उकळायला लागलं की त्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि थोडा वेळ अजून चुलीवर ठेवायचं. शेवटी रेडी आहे तुमचं मटकीच्या मोड्याचं कालवण. जर तुम्हाला अशी सोप्या आणि साध्या रेसिपी आवडत असतील तर व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसोबत. बाय.